नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पाहूयात मार्केटने आज कशा प्रकारे परफॉर्मन्स दिला आहे तो, आणि सोबतच जाणून घेऊया उद्या म्हणजेच बुधवारी आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीचं ॲनालिसिस आपण करूया. तर निफ्टीने आज फ्लॅट ओपनिंग दिली तसं पाहायला गेलं तर, आणि स्टार्टिंगलाच 5 मिनिटाची जी कॅन्डल बनवली आहे तिने हे साईडवेजचं जे स्ट्रक्चर होतं ते खालच्या साईडला ब्रेक केलं आहे. आणि ब्रेक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या जी इम्पॉर्टंट जी लेवल होती त्या ठिकाणी आपल्याला एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. तर आज सकाळचा जो ट्रेड प्लॅन होता आपला, म्हणजे मी म्हणलं होतं की मार्केटला थोडं सस्टेन होऊ द्या इथं खाली, त्यानंतरच आपल्याला एंट्री घ्यायची आहे. ते जास्त आपल्याला इथे बघायला मिळत नाही, त्यामुळे सकाळचा हा ट्रेड प्लॅन नक्कीच मिस झाला असेल. पण ह्या लेवलला जिथे आपल्याला एक हॅमर पॅटर्न इथं बघायला मिळतो आहे कॅन्डलस्टिकचा, त्याचबरोबर इथे एक डब्ल्यू पण फॉर्म केला आहे मार्केटमध्ये. त्या डब्ल्यूमध्ये आपल्याला एक ट्रेड तिथे भेटला असेल नक्कीच अपसाईड डायरेक्शनला. डब्ल्यू इथे ब्रेक झाल्यानंतर एक तिथं रिटेस्टला आले परत मार्केट, आणि त्यानंतर एक अपसाईड आपल्याला चांगला एक मोमेंटम इथे बघायला मिळतं. तर काहीसं आपण असं मार्क केलं इथे. तर एक प्रॉपर प्राईस ॲक्शन आपल्याला ह्या लेवलपाशी म्हणजेच 22,280 इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म होताना दिसतो, आणि मार्केट थोडं खाली येऊन इथे रिटेस्टला एक चांगलं प्राईस ॲक्शन वरच्या साईडला आपल्याला इथे बघायला मिळते. तर बरेचसे लोक डायरेक्ट लेवलवर पण बाय करतात. ज्या लोकांना एक्सपिरियन्स असतो त्या लोकांना इथे पण बाय करतात, त्या जेणेकरून त्यांचा स्टॉप लॉस इथे लगेच लागतो, कमी होतो. आणि काही काही लोक डब्ल्यू पॅटर्न बनण्याची वाट बघतात. त्यांची एंट्री इथे झाली असती 22,318च्या आसपास त्यांची एंट्री झाली असेल, आणि स्टॉप लॉस त्यांचा इथे लागला असणार, किंवा या कॅन्डलच्या लोला पण तुम्ही इथे स्टॉप लॉस लावू शकता. दुसरी एंट्री जी आपली बनती इथं ती म्हणजे बाईंग साईडला, जेव्हा या डब्ल्यूच्या रिटेस्टला जेव्हा मार्केट इथं आलं तेव्हा म्हणजे 12:30 वाजता जी कॅन्डल बनली, तर त्या कॅन्डलच्या हायला आपण इथे एंट्री घेऊ शकलो असतो, आणि खाली इथे लगेच छोटासा स्टॉप लॉस आपला बनला असता कॅन्डलच्या लोसाठी. आणि वरच्या डायरेक्शनला जर आपण पाहिलं तर चांगला रिस्क रिवॉर्ड आपल्याला तिथे बघायला मिळतो. लेवल्स मी ज्याप्रमाणे आपल्याला सांगतो त्याचा अर्थ असा नाही की एकदम आपल्याला त्या लेवलपाशीच मार्केट जाऊ शकतं. आता इथे आपण जर बघितलं तर मार्केट या लेवलपाशी आत आले आणि एक डाऊन साईडला रिजेक्शन दाखवले. तर जेव्हा आपण अशा प्रकारची कॅन्डल बघतो तेव्हा आपल्याला तिथे ट्रेड एक्झिट करायचा असतो. जास्त आपण जर होल्ड करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित अशा साईडला मार्केट डाऊन साईडला जास्त जाऊ शकतं. मागं पण जर आपण पाहिलं इथं या ठिकाणी तर आपल्याला एकाच पॉईंटला मार्केट येताना दिसत नाही. इथे 4 तारखेला जर आपण पाहिले तर 11:15 एक मार्केटने इथून रिजेक्शन दाखवले. नंतर हा हाय मार्केटने ब्रेक केला इथं, त्याच्यानंतर मार्केटने रिजेक्शन आले. आपल्याला वाटेल की मार्केटने ह्याचा हाय ब्रेक केला म्हणजे इथून बुलिश स्ट्रक्चर एक तयार करेल मार्केट, पण तसं नसतं. ही लेवल एक इम्पॉर्टंट असते. मार्केट या लेवलच्या आसपास थोडंसं प्राईस ॲक्शन दाखवतं. तर उद्यासाठी जर निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करायचा म्हणलं तर आपण काहीसा बुलिश ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण मार्केटने जे स्ट्रक्चर इथं ब्रेक केलं आहे, मार्केट हे स्टार्टिंगपासून एक साईडवेजला राहिलं होतं इथं 2 दिवस, म्हणजे शनिवार आणि सोमवारचा जो दिवस होता कंटिन्यू साईडवेज राहिलं होतं. आणि त्याच्यानंतर आज आपल्याला असं काहीसं इथे बघायला मिळतं ब्रेकडाऊन. असं काहीसं आपल्याला आज इथे ब्रेकडाऊन बघायला मिळतं. तर मार्केटला जर खाली जायचं असतं इथून, म्हणजे जर डाऊन ट्रेंड चालू करायचं असतं तर मार्केट इथं रिटेस्टला येऊनच अशा प्रकारचा मूव आज आपल्याला दाखवला असता. तर आपण जर इथं नीट पाहिलं तर एक छोटीशी ट्रेंड लाईन आपल्याला इथे वरून बनताना दिसते काहीशा अशा प्रकारे. आणि जर इथं नेकलाईन जर आपण पाहिली ह्याची, तर ह्या लेवलला आपल्याला इथे नेकलाईन दिसते जे 22,350ला.
ह्या लेवलला थोडं मी कलर चेंज करतो, ग्रीन. तर मी जसं म्हटलं की मार्केटला जर खालीच जायचं असतं तर मार्केट आजच अशा प्रकारे बेरिश प्राईस ॲक्शन काहीतरी दाखवलं असतं आपल्याला. पण मार्केटमध्ये सेलर्स कुठेतरी आज कमी पडतात आहेत, त्याच्यामुळं आपला व्ह्यू हा उद्यासाठी बाईंगसाठी राहणार आहे. कारण वरच्या साईडला जर आपण इथं पाहिलं तर बऱ्याच लोकांचे स्टॉप लॉस इथं पेंडिंग असणार आहे. तर मार्केट त्या लोकांचे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी नक्कीच वर मुवमेंट आपल्याला दाखवू शकेल. तर उद्याचा जर ट्रेड आपल्याला प्लॅन करायचा झाला तर मार्केट हे 22,350च्या वर राहणं गरजेचं आहे आपल्याला. ही जी लेवल आहे आपली नेकलाईनची जी लेवल आहे आपली 22,350, तर ह्याच्यावर मार्केट राहणं गरजेचं आहे. आणि समजा जर अशा प्रकारे जर मार्केटने उद्या वरच्या साईडने ब्रेकआउट दिला तर पहिलं टार्गेट आपल्याला हे बघायला मिळेल, ते म्हणजे 22,427चं टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि जर मार्केट जर ह्यांची स्टॉप लॉस जर घ्यायला वरच्या साईडला अजून गेलं तर एक चांगला मुवमेंट आपल्याला इथे भेटू शकतो. तर ते 22,500पर्यंत मार्केट उद्या जाऊ शकतं. तर 22,500च्या वरचा जर रेजिस्टन्स बघायचं म्हटलं तर आपल्याला 22,580ची एक लेवल तिथे भेटते. तर डाऊन साईडसाठी उद्या मला जास्त प्राईस ॲक्शन इथे भेटत नाही आहे की डाऊन साईडसाठी इथे ट्रेड प्लॅन करावा. कारण डाऊन साईडसाठी टार्गेट्स हे आपल्याला खूप छोटे मिळतात इथे. कारण उद्या मार्केट जर वरच्या साईडला जर गेलं तर चांगलं एक फास्ट रिकव्हरी आपल्याला वरच्या साईडने प्राईजमध्ये बघायला मिळेल. ज्याप्रमाणे ही बुलिश कॅन्डल जी आपल्याला इथे बघायला भेटते आहे, तर 12:50 जी जशी कॅन्डल बनली होती तशा प्रकारचे मूवमेंट, तशा प्रकारचे कॅन्डल्स आपल्याला इथे उद्या बघायला मिळेल. जर मार्केटने हे स्ट्रक्चर जर इथलं ब्रेक केलं तर यांची जर स्टॉप लॉस मार्केट जर घ्यायला गेलं तर एक चांगली मोठी कॅन्डल आपल्याला इथे 2-3 कॅन्डल अशा बघायला मिळतील. तर ती जास्त टाईम वेस्ट करणार नाही मार्केट, एकदम वरच्या साईडला आपल्याला रॅली बघायला मिळेल. तर निफ्टीमध्ये आपला व्ह्यू बुलिश आहे. मार्केट जर 22,350च्या वर जर अशा प्रकारे परफॉर्म केलं तर इथे आपण एक बाईंग ट्रेडला पाहू शकतो. डाऊन साईडसाठी मी तेवढा शुअर नाही, कारण मार्केटमध्ये बुलिशनेस आहे खूप. तर जास्त करून अशा प्रकारचे आपल्याला एक लेवल समजा जरी ब्रेक झाली तरी क्विक बाईंग परत येण्याची शक्यता आहे. तर डाऊन साईडसाठी तेवढं मला वाटत नाही की मार्केट खाली येऊ शकते प्राईस ॲक्शन बघता. तर आता पाहूया बँक निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये जसं आपल्याला दिसतं आहे की साईडवेज जी आपण रेंज मार्क केली होती त्याचं खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिलं आहे. तसंच इथं बँक निफ्टीमध्ये आपल्याला काहीचं उलटं चित्र आपल्याला दिसतं आहे. बँक निफ्टीने इथे वरच्या साईडला ब्रेकआउट एक आपल्याला स्ट्रॉंग दिला आहे. बँक निफ्टी जर पाहिलं आपण तर स्टार्टिंगपासूनच थोडं इथे 12:30पर्यंत साईडवेजच राहिले आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग आपल्याला इथे ब्रेकआउट वरच्या साईडला आलेला दिसतो आहे. तर बँक निफ्टीमध्ये जर प्राईस ॲक्शन बघायचं म्हटलं आपण तर काहीसं अशा प्रकारे इथून वरच्या साईडला उद्या एक ट्रेड आपल्याला प्लॅन होताना दिसेल. काहीशी एक ट्रेंड लाईन जर इथे आपण अशी फॉर्म केली तर मार्केट काहीसं अशा प्रकारे उद्या आपल्याला जाताना दिसू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये वरच्या साईडला एक रेजिस्टन्स जो आपल्याला दिसतो तो म्हणजे 47,900चा आपल्याला एक लेवल तिथे दिसते महत्त्वाची. आणि जो आपल्याला सपोर्ट जो दिसतो आहे तो इथे 47,476चा एक सपोर्ट आपल्याला दिसतो आहे. आपण ही लेवल थोडीशी वर पण घेऊ शकतो, जे 47,500पर्यंत. तर मार्केट जोपर्यंत उद्या 47,500च्या वर राहील
तोपर्यंत आपला मार्केटमध्ये बाईंगसाठीच व्ह्यू राहणार आहे. आणि मार्केट जर या खाली जर आलं डाऊन साईडला तर मार्केट या झोनमध्ये परत ट्रेड करण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीमध्ये जर डाऊन साईड ट्रेड द्यायचा म्हटलं आपण मार्केटमध्ये सेलिंगसाठी 47,228ची जी लेवल आहे आपली त्याच्या खाली प्लॅन करू शकतो. मार्केट जर समजा असं खाली जर आलं तर इथून आपण अशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण जर आपण पाहिले इथे तर मार्केटने ह्या लोकांचे एस-एल इथे आज घेतलेत. एस-एल इथे आज घेतलेत. एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल इथे बनवली आहे. बरेचसे बायर्स बरेचसे लोक इथे बाईंगसाठीच विचार करणार, जसं आपण इथे बाईंगसाठी विचार करतो आहे. कारण ते गरजेचं पण आहे. आपण ट्रेंडच्या विरुद्ध इथं जाऊ नाही शकत. एवढी मोठी बाईंग बघितली आपण तर आपण इथे शॉर्ट ट्रेड नाही घेऊ शकत, कारण बाईंग प्रेशर खूप राहतं खालून. स्टॉप लॉस आपले हिट होण्याची शक्यता जास्त असते. तर आपला जोपर्यंत इथे मार्केट 47,500च्या वर राहणार आहे तोपर्यंत इथं बाईंगसाठीच व्ह्यू राहणार आहे. प्राईस ॲक्शन जर चांगला असं फॉर्म केलं इथे ट्रेंड लाईनचं जर ब्रेकआउट जर आपल्याला इथे असा वरच्या साईडला बघायला भेटला तर आपण वरच्या साईडला तिथं ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर मार्केटने जर ही ट्रेंड लाईन न बनवता जर डाऊन साईडला जर मार्केटने एकदम जायला चालू केलं तर आपण डाऊन साईडसाठी देखील अशा प्रकारे इथे ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर खालचा आपण जर एक सपोर्ट पाहिला तर 47,000चा एक सपोर्ट आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. आणि दुसरा म्हणजे 46,830चा. इथं आपण 800पर्यंत एक आणू शकतो ह्याला, 46,800पर्यंत. तर निफ्टीमध्ये आपला फक्त वरच्या साईडला ट्रेड प्लॅन आहे, तो म्हणजे जर मार्केट 22,350च्या जर वर राहिलं आणि जर अशा प्रकारची ट्रेंड लाईनची जर ब्रेकआउट इथं आपल्याला बघायला भेटला तर वरच्या डायरेक्शनला आपल्याला चांगला तिथे मुवमेंट एक बघायला भेटेल. डाऊन साईडसाठी एवढं प्राईस ॲक्शन इथे बनत नाही, त्याच्यामुळे डाऊन साईडसाठी जर ट्रेड आला तर तिथं आपण इग्नोर करू शकतो. आणि बँक निफ्टी मध्ये जर आपण पाहिलं तर दोन्हीकडे आपल्याला ट्रेड तिथे बघायला मिळू शकतात. इथे जर आपण पाहिलं तर 47,500ची जर लेवलच्या वर जर मार्केट राहिलं आणि अशा प्रकारच्या ट्रेंड लाईनचा जर ब्रेकआउट भेटला तर इथे 47,900पर्यंत आपण एक टार्गेट घेऊ शकतो. आणि डाऊन साईडसाठी मार्केटमध्ये आपण जो शॉर्ट पोझिशन जी घेणार आहे ती म्हणजे 47,228ची जी लेवल आहे त्याच्या खाली आपण एक शॉर्ट ट्रेड इथे प्लॅन करू शकतो. हा जो मधला झोन आहे हा एक साईडवेज झोन आहे. इथे मार्केट खूप वॉलेटाईल राहते, स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता राहते, त्याच्यामुळे तिथे आपण जास्त ट्रेडिंग प्लॅन करत नाही. यामुळेच या झोनच्या बाहेर आपण ट्रेड प्लॅन करतो आहे. तर हा होता आपला निफ्टी आणि बँक निफ्टीचा ट्रेड ॲनालिसिस. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ट्रेडर्स मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.